रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसं पाहायला गेलं तर अतिशयोक्ती होणार नाही. MMRDA या संस्थेमध्ये या ठिकाणी भ्रष्टाचाराशिवाय कोणतीही फाईल पुढे सरकली जात नाही. नुसतं काम करायचं सोडा, फाईलसुद्धा पुढे जाण्याचे पैसे या MMRDA मध्ये दिले जातात. आणि मी आता समर्थन करणार नाही, परंतु ठीक आहे, इथे एखादी गोष्ट होती, परंतु प्रत्यक्षात परदेशी फ्रान्ससारख्या देशातून आलेल्या संस्थेला सुद्धा जर लाच मागितली जात असेल तर मला असं वाटतं या अधिकाऱ्यावर MMRDAच्या कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्या महाराष्ट्राची, आपल्या देशाची बदनामी या निमित्तानं झालेली असं मला वाटतं. सर, कॉपीमुक्त महाराष्ट्राची सरकारकडून वारंवार घोषणा देण्यात आली होती. मात्र 10वीची परीक्षा सुरू झाली आहे. आजच प्रकार समोर आले. जळगावमध्ये देखील कॉपी करताना मुलं आढळली. संभाजीनगरमध्ये देखील तेच प्रकार घडत आहेत. नेमकं सरकारचे गणित चुकतंय असं नाही. कॉपी मुक्त हे नुसत्या घोषणा दरवर्षी होत असतात. वेगवेगळे भरारी पथक, वेगवेगळ्या शिक्षकांची नियुक्ती याच्यात होत असते, परंतु कुठलाही याच्यात परिणाम झालेला दिसत नाही. याच्यामुळे हुशार विद्यार्थ्यांच्या करिअरवर याचा परिणाम होतो. जे विद्यार्थी वर्ष अभ्यास करतात, मला वाटतं कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यामुळं यांचं जे मेरिट आहे, यांची जी गुणवत्ता आहे, यांची जी मानसिकता आहे, याच्यावर निश्चित फरक पडतो. मला वाटतं याला सरकार जबाबदार आहे. असलंच पाहिजे कारण कित्येक मंत्र्यांचे जे PA असेल, OSD असेल, हे दलालीचं काम करत होते. आता धनंजय मुंडे प्रकरणातून लक्षात आलेलं आहे की कशा पद्धतीनं दलाली, कोणते OSD, कोणते खरं तर येईल नाव आता अधिवेशनात आणू आम्ही, की कशा पद्धतीनं यांचे रेट कार्ड होते. बदल्यामध्ये कोण, मग कोणत्या पेनाने सह्या करतात, कोणते खाजगी दलाल आहेत, जे खाजगी लोक पण OSD ना काही जणांचे. आणि मला वाटतं अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी नियंत्रण ठेवत असताना नुसतं नियंत्रण आपल्या मानाचे अधिकारी नेमण्यापेक्षा भ्रष्टाचारपूर्ण मुक्त झालं पाहिजे. विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या कित्येक मंत्र्यांच्या खात्यामध्ये हे होतं, दाव्यासहित होतं. फक्त तोंड देखलं भ्रष्टाचारापासून दूर किंवा PA नियंत्रण, OSD वर नियंत्रण एवढा पुरतं हे राहता कामा नये. तर खरोखर आता असं आपण सांगता नाही की इकडं MMRDA मध्ये फ्रेंच कंपनीला लाच मागितली जाते. मात्र हे जर परस्पर विरोध झाला, नुसते OSD आणि PA सुधारून काही होणार नाही, तर ही यंत्रणाच खराब झाली. हिच्यात सुद्धा सुधार आवश्यक आहे. हे पण सरकार एक दिवस हीच योजना बंद करणार आहे. सरकारच कोणाला तरी कोर्टात पाठवलं आणि सरकारच ही योजना बंद करणार. कारण सरकारने मतं मिळवण्यासाठी इलेक्शन अजेंडा म्हणून या योजनेची अंमलबजावणी केली होती. त्या सरसकट सगळ्या लाडक्या बहिणींना निधी दिला. आता या लाडक्या बहिणी यांना सावत्र झालेल्या आहेत आणि आता यांचा निधी बंद करतायत. सरकारने आधीच का नाही केलं? मग सरकारने ज्यांचा बंद केला त्यांचा निधी जो दिलेला मागच्या 6 महिन्याचा वसूल करणार आहे का? मात्र या सगळ्या गोष्टीचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. मला माहिती नाही देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा कार्यकर्ता, पण इंद्रजित सावंत एक इतिहासकार आहे. इतिहासकारांना आपल्या भूमिका ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी जर चुकीची भूमिका ठेवली असेल तर आपली काय भूमिका आहे ती ठेवण्याचा अधिकार आपल्याला आहे. अशा पद्धतीनं धमक्या देणं, धाकदपटशा दाखवणं आणि तोही एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या नेत्याचं असं सांगून करणं हे दुर्दैवी आहे. मला माहिती नाही आहेत नाही आहेत, पण आता बरेच जण चालत्या डब्यात बसत असतात, त्याच्यात ते बसत असेल तर मला काय माहिती नाही. असं काही नसतं. लोकांना सत्ता पाहिजे असते, अशा अनेक घटना असतात, परंतु मला असं वाटतं सत्ता काय कोणाच्या कपाळावर कायमची लिहून आलेली नसते. आज असते, उद्या जात असते, ती चंचल असते, एवढे लक्षात ठेवा. वक्तव्याबद्दल आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काही
नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असं वर्तन योग्य नुसती नाराजी करून चालणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांना जाब विचारला पाहिजे. अशा पद्धतीनं नमक हरामीचं वक्तव्य करणं, अशा पद्धतीनं चिखल उडवणं, ज्यांनी 4-4 टर्म आमदारकी नुसता फॉर्म भरून भोगलेली आहे, उपसभापती 2-2दा झालेले आहेत, अशा वक्तव्याला नुसतं नाराजी व्यक्त करून चालणार नाही, तर अशा वक्तव्याचा निषेध सुद्धा करावा लागेल, कारवाई सुद्धा केली पाहिजे. तर भारतानं पाकिस्तान विरोधात मॅच जिंकली म्हणून सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये भारत विरोधी घोषणाबाजी झालेली आहे आणि त्यानंतर परप्रांतीय भंगार व्यावसायिकांनी देखील ही घोषणाबाजी केल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आला आणि एकूणच झोपडपट्टी ह्या ज्या आहेत त्या जेसीबीच्या सहाय्यानं देखील काढण्यात आला. या संदर्भातलं ट्विट देखील निलेश राणे यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे. बाकी मला माहिती नाही, परंतु या भारतात राहून कोणीही पाकिस्तानच्या घोषणा देणं, भारताच्या विरोधात घोषणा देणं हे पाप आहे, हा गुन्हा आहे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. असं अमोल कोल्हे यांनी एक महत्वाचा खुलासा केला आहे. ते म्हणाले स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा जो शेवट होता तो दाखवण्यासाठी माझ्यावर दबाव होता. आता कलावंत सुद्धा दबावाखाली काम करावं लागतं, हे आपलं दुर्दैव असं मी म्हणेल. कारण आपला एक व्यक्ती स्वातंत्र्याचा देश असताना नुसतं मालिकेचा शेवटचा भाग दाखवण्यासाठी दबाव टाकणं एखाद्यावर आणि अशा भूमिका व्यक्त करणं मला असं वाटतं चुकीचं आहे. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला जी स्थगिती कायम कोर्टाने दिली. शिक्षेला स्थगिती दिली तरी शिक्षा काही संपली अशातला भागने स्थगिती झाली तरी काय शिक्षा नाही झाली असा त्याचा अर्थ होत नाही. वरच्या कोर्टात होईल, परंतु जो न्याय राहुल गांधींना लावला होता, जो न्याय सुनील केदारनं लावला होता, उलट विधानसभेचे अध्यक्ष असं म्हणतात की माझ्याकडे कोर्टाची प्रतच आलेली नाही. 3 दिवस झाले होते, ठीक आहे, पुन्हा रिएस्टेट करायचं असतं स्थगिती दिल्यानंतर. परंतु अशा पद्धतीनं ज्यांना कोणत्याही कोर्टाने आरोपी ठरवलेले अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहता कामा नये, अशा प्रकारचा एक संकेत आतापर्यंत आहे. सर, महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी तहसीलदारांची खेडमध्ये एका अनधिकृत रिसॉर्टवर पार्टी रंगाचे व्हिडिओ आता समोर आलेले आहेत. अशा प्रकारे बघता अनधिकृत रिसॉर्टचा मालकही या पार्टीमध्ये समोर उपजिल्हाधिकारी तहसीलदाराकडे फिरताना दिसला. अधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागावं एवढंच मी सांगतो. सर, मराठी शाळांसंदर्भातले एक विषय महत्त्वाचा संख्या कमी झालेल्या मराठी शाळा बंद करण्याचा एकंदरीत त्या ठिकाणी शिक्षक न देण्याचा डाव आहे तो सरकारने आखलेला आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद होण्याची भीती व्यक्त केली. एक जरी विद्यार्थी असला तरी त्याला शिक्षक द्यावा लागेल, कारण शिक्षणाचा अधिकार प्रत्येक विद्यार्थ्याला आहे. एक जरी विद्यार्थी कुठे असेल तर त्याला शिक्षक सरकारने द्यावा. चला, थँक्यू.